हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज निघलोय सकाळी सकाळी वावरात, कारण 4-5 दिवस झाले कमीत कमी पाणी 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 पाणीच चालू आहे. गजगज करून टाकलं सगळं, रस्ता बिस्ता सगळं. आणि आज थोडं उघडण दिल्यामुळं सगळ्यांना वावरात चालवलं, गाईला बैलायला म्हशी मागून येतील मामा. तर अशा प्रकारे आता सोयाबीन सोंगायला आल्यात, पण पावसामुळं काहीच नाही होऊ राहिलं. ऊन नाही पडून राहिलं. आज पहिल्यांदा ऊन पडलं, 6 दिवस झाले. असं जर ऊन नाही पडलं तर काय होणार आहे? काय सोयाबीनचे पानं झटून नाही राहिले, काहीचे झटले तर त्याला शेंगायला चवरे येऊ राहिले. चला मी दाखवतो तुम्हाला समोर. काहीचे ते बघा, सोयाबीन बघायची सोंगायला आली, पण कशी सोंगणार? पाऊस चालू आहे, सगळं वावरात पाणी तुंबलेले, काय हाल आहेत सध्या. तर चला अशा प्रकारे आपला व्हिडिओ चालू झाला, दाखवतो तुम्हाला समोर काय काय होणार आहे, काय काय कसं कसं. चलो बाकी ते रस्ता गजगज आहे. हे बघा, सोयाबीन आल्या सोंगायला, पण पाणी आभाळ आहेच तरी पण पुन्हा त्यांना पण न्यावं लागतं वावरात. असं जिम्या, अरे घर रव खराब झालं ना पूर्ण. गज 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 सारा रस्त्यानं पाणी तुंबलेलं आहे. सगळ्या सोयाबीन आल्या सोंगायला, पण सोंगायच्या कशा? कारण मग दुपारपर्यंत देतो उघडण आणि दुपारून परत पाणी येतो. मग काय आहे असं? चला तर सध्या या वातावरणात सगळ्यात टॉपचं जर पीक कोणतं असेल तर ते फक्त ही कपाशी आहे. कारण जर पाणी नसता तर आज रोजी याला आम्हाला पाईपनं पाणी द्यावं लागलं असतं. याला पाणी बरोबर पडून राहिला, पण सोयाबीनचं नुकसान होऊन राहिलंय. हे चल पाणीच तुंबेले वावरत. काय याच्यात जर पाणी पडत राहिलं ना, त्याला चवरे येणार आहे दाण्यांना या. मग काय राहत आणि काय नाही. एवढी तूर गेली, सगळी पाण्यानं तूर गेली, पूर्ण तूर होती, काहीच तूर नाही राहिली. तर पा सगळी जळून गेली ती पाण्यानं. ते थोडंसं इथं राहिलंय, थोडंसं इथं राहिलंय, थोडंसं तिथं वरती राहिलंय, मधलं सगळं गेलंय. कसे ठेवणार तुरी? ठेवली पण तर बाकीचं कसं पेरणार? पा मोटर काढी बाहेर. चालू पगडी चालू होणार आहे, जाम झालती, सगळं खोलून ठेवलंय. मामत कपडे ए लावले का रे? ट्रुन ट्रुन का मामा? ट्रुन चला चालू झाली, दाखवत तुम्हाला. मारा ना मामा उडी, हो उडी मारा ना, नादर लागा लागलं. उडी मारा तुमच्या माग, मी मारतो ना. का मरणाचं ऊन तपू राहिलंय आज. असा पाणी येणार आहे आज, तुम्हाला सांगतो. जेव्हा तपणार आहे ना, दणका देणार ठेवून. ही सगळी विहीर फुटली इकडे डाबरात, इथं बंद वावरात पाणी तुंबेले. झोपता काय मामा? चला झालं का? लावले का वायर? चालू बंद कर ना फक्त 1 मिनिट, मग फिट करून घेऊ ना. करंट मारू शकते बरी. गँग एकदा फिरायला पाहिजे फक्त, खुश काम. लय जाम झालती ना.
कसं तपायला ऊन. भिडली. अबा बस 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 बस. अरे बाप पडल्या ते नोटर खाली पाय नसतं लागेल तर.
केलं सगळं साफ. आईचं पहाटी कशी आपली. हे जेवढे फुलं आहेत तेवढे फक्त लागायला पाहिजे. आता एकदाही पातक गळायला नाही पाहिजेत. अख्खा धुरे साफ करेल यावर्षी. पूर्ण छटछट करून सवान करेल रस्ते. चकचक पा. आता शिवाकडे जायचं धुरे साफ करायला. पुन्हा असेच कामं चालू आहे रोज. बी पाण्या पावसामुळे काही कामं नाही. सोयाबीन यायला पाहिजे आता तर आली नाही. टोटल धुरा साफ केलं इथून तिथून डायरेक्ट बाखरलो. चल आभाळ आलंय आता पुन्हा पा कडक. कधी गळ नाही खाली काहीच सांगता येत नाही. आता जेवण करून घेऊ आधी. गाजर गवत लय. चला तर एवढ्या थंडीत बी जिम्या पाण्यात जाऊन बसू राहिला. जिम्या आई तर कुत्रा आलाय आम्हाला. पाय केवढं डायरेक्ट मोठंच पाळलं आम्ही. का मामा यू जिम्या सोबती आला देवाला. जिम्या यू यू. चला वरून चारा आणला होता. पाय चारा कसा खाल्ला. चारा तुडून तुडून आणला आम्ही. आता लोण्या उपटून तिकडून. कसा आहे लोण्या. आणि आता पाच चारा खाल्ला बैलगाडीतून ओढून ओढून. हा जिम्या आज चारा खात असतात भाऊ. मोरगडीच्या खातस किती. इन पिबा किती नुकसान केलं इथं खाली चाऱ्याचं. बैलायचं आता नुकसानीचा विचारच नाही बाबा. धर ओढून देतो. धर ये ये मागून ये मागून ये. जिम्या यो. इकडून येऊन खाय ना. चाल इकडून ये खाय आता. जा एवढा चारा खाल्लाय त्यानं. तरी पण हा सगळा चारा त्याचाच आहे बरं का. किती मोठा चारा आहे हा बी. टाकू जर सध्याचा. खाय
बयान बी किती नुकसान गेलं इथं सारं. खायला ते बी चांगले आहेत, त्याच्याबद्दल काय नाही, त्यांना बी टाकून द्या. चला, अशा प्रकारे वावरातला दिवस आज संपला घरी. ओके, चला तर चारा पाणी दूध नेऊन देणे अजून. आता चारा पाणी दूध घरी गेल्यावर. चला, ब्रँड बोलते, त्याला भेटतो घरी गेल्यावर. त्याला डेअरीवर आलतो दूध घेऊन, पाणी न्यावं लागतो रोज घरी. अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चालते, चला बाय.